काय म्हणते खुशी? काय नाही, कुठे गेलते? गेलतो जरा फिरायला. हा वे, ते स्वप्नील भाऊजी कुठे दिसले का नाही? अरे ते तू बावळट झालं पोरग. काय झालं? कोणत्या तरी एका मुलीबरोबर फिरताना पाहिलं मी त्याला. नाही असं नाही करणार भाऊजी. कामातून गेले पोरग ते. असं नाही करणार भाऊजी. लय पोरग बेकार झाले. पर्शन तरी चांगला आहे. जाऊ दे, ते आता थोडंफार होत असतं लेकरांना. नाही मला विश्वासच नाही राहिला त्याच्यावरचा. नाही असं नाही करणार भाऊजी. ते असं कोणतरी कॉलेजची बिलेची मुलगी. नाही मी बघितले म्हणे संगती दोघ जण फिरत होते. हा का? हा आता एवढंच पाहिले मी. नाही तसं असं काही तर मग मी बघते, विचारते त्यांना काय कुणाची पोरगी कुठली काय माहिती बी नाही. हा का? आणि ते पाहुण्याचा फोन आलता ना त्या दिवशी बघायला गेलो ते. काय मी नाही गेलो तिकडे, अजून जायचंय मला. नाही फोन आलता ह्यांना. ते म्हणले की आमच्याकडून होकार आहे मुलाचं. पर्सनला फोन आलता का? हा मुलाचं सांगा म्हणजे. बघ आता काय करतोय पोरगा काय कळना. माझा तर विश्वास उडालाय त्याच्यावरचा. नाही मी विचारते भाऊजींना नेमकं काय आहे कसं आहे काय करावं त्या पोराचं काय समजा ना मला. नाही तसं नाही करणार भाऊजी, पण विचारते तरी काय असन तर. बघ काय त्याला बघ चौकशी करून. पण मला तर काय ते नाही, माझ्या ते ह्यातूनच गेला आता. नाही तसं नाही करणार, पण बघूच आपण काय नेमकं काय म्हणतेत काय नाही. ते पुरीचा होकार आलाय, मला ह्यांचंच राहिलंय काय होकार आहे का नाकार आहे ती बी सांगा ना. बघ आता बघ तुझ्याच हातात आहे सगळं. माझं तर काय ते मी त्याला बोलणारच नाही. नाही बोलायचं काय तर थोडंफार होत असतं. आबा आले का भाऊजी? अरे रे रे आले. आला बघ, मी तर बोलणारच नाही त्याच्याबरोबर. जाऊ द्या, तुम्ही एक काम करा, तुम्ही उठून जावा, मी त्यांच्या संग निवांत बोलतो. हा जाऊ का मी? हा काय होतं ते पप्पा? काय तुमचं घराणं काय करायचं? माझं कारण? हा माझं काय कारण? तुम्ही लयच नखरे करायला लागले असं कळलंय मला. काय नखरे केलं? मला काय माहिती काय करतात बाहेर जाऊन. म्हणजे मी तुम्हाला डोक्यावर बसून ठेवलंय याच्यासाठी का? पुरी फिरवायला? जाऊ दे, मला त्या विषयी नाही बोलायचं. काय बोलायचं नाही? मला नीट सांगा. पुरीचा फोन आलता तिकडून पुरीवाल्यांचा. ते म्हणजे पुरीचा होकार आहे. तुमचं सांगा नेमकं काय? मला कसं काय तू काय म्हणले ते नेमकं? आता ती काय म्हणायचे? ते म्हणले होय पोरीचं, फक्त तुमचं सांगा पोराचं. आता पोराचं सांगायला तुम्ही काय, मला काय कळणार तुमचं? अहो काय झालं तर त्या पोरी ज्या पोरीला मी बघायला गेलतो का नाही, त्या पोरीचं म्हणजे जरा विषय झाला होता. आणि मी फक्त तिला इतकंच म्हणलं बस गाडीत मी सोडतो. काय चुकलं माझं? म्हणजे तीच पोरगी होती वय? तीच होती. अरे देवा, आबांचा किती मोठा गैरसमज झाला. आबा मग तू पोरगीच घेऊन हिंडतो, तो कामातूनच गेलाय. आता त्यावेळेस म्हणलं होतं पोरगी बघायला चला, त्यांनी दाखवली त्यांच्या मित्राचीच पोरगी ती. बघायला नाही आणले, मला काम आहेत हे आहेत, मग त्यांनी गेले बाहेर. आता जाऊ द्या, ते नाही आले मग आपण गेलतो ना बघायला. आपल्याला माहिती कोणती पोरगी कोणती नाही, त्यांना काय माहिती पोरगी कोणती? अगं वहिनी, पण हे बरोबर आहे, पण आता विषय काय झालाय माहितीये का तुला? काय? त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं त्या पोरीला भेटायचं नाही, बोलायचं नाही. कोणा? पप्पांनीच. त्याच पोरी संग वय? त्याच पोरीला भेटायचं नाही, बोलायचं नाही. आता काय करायचं सांगा भाऊजी तुम्हीच. आता मी काहीच करू शकत नाही का? तुम्ही तर थोडंफार काहीतरी हे करायचं ना. तुम्ही आबांना सांगायचं तसं हीच पोरगी ती. मला तोंडात शब्द तर काढू दिला पाहिजे. मी सांगतोय ते सांगतोय, ते किरण्या पण सांगत होता, किरण्याचं पण नाही ऐकलं. अरे देवा, आता काय करायचं? एक तर तुम्हाला मी काय काम करून देते त्याच्यामुळं तुम्हाला म्हणते तुम्ही गावात जाऊन बसत जा, तरी तुमचं असं आता पुरीच घेऊन हिंडत बसली. अहो हिंडत नव्हतं मी, त्या पोरीला फक्त घरापर्यंत सोडलं होतं. आता झालं ना, कुठं ना झाला ना ते एक. तर आबांना मला समजून सांगावं लागलं हीच पोरगी म्हणून. ते बाबा काय ऐकणार कोणाचं? ते दुसरंच काहीतरी म्हणाय बसलेत. मग तुमचा होकार आहे ना? आधी ह्यांच्याकडनं होकार कान, मग तिकडे पुढचं बघू माझं. ते बी आहे. हे बघू आबांनाच विचारते मी, तुम्ही ना टेन्शन घेऊ. टेन्शन नाही, यांनी डायरेक्ट मला सांगितलंय त्या पोरीसोबत दिसायचं नाही, बोलायचं नाही. ती पोरगी मी सोबत दिसलंच नाही पाहिजे. जर दिसलं तर माझं चांगलं तोडलं. आता अवघडच विषय करून ठेवला. आता मी तर काय बोलणार त्याच्यात? मग तुम्ही बोलायचं, थोडं तर बोलू शकता का नाही? थोडं याने शब्द तर काढू दिला पाहिजे माझ्या तोंडातनं. मी बोलतोय, मला म्हणले तू शांत बस, काय बोलायचं नाही, मला काय ऐकायचं नाही, पोरगी कोण आहे काय. अरे देवा,
बरं तुम्ही ना टेन्शन घेऊ, जाऊ द्या, मी बघते. आबांच माझ्या पुढे आहेत का आबा? कोणाच्याच पुढे कोणच नाही. तुम्ही तर कुठं माझं लय ऐकता तवा? काय मी काय म्हणलं की तुम्हाला दुसरंच करायचं असतं काहीतरी. कुठं मी फक्त काय झालं, आम्ही रानात गेलो फिरत मीन किरण्या, त्या पोरीची तुम्हाला खरोखर सांग, त्या पोरीची पोरांनी शेड काढत होती. हो शेड काढताना मी फक्त तिथं गेलो, ते थांबवलं आणि त्याला आणि तिची कोणतरी एक मैत्रीण होती, ती यांना म्हणलं चला मी घरी सोडतो. घरी सोडलं का मग त्यांना? आणि ती दुसरी पोरगी तिला पण तिच्याच घरी सोडलं, ते हिच्या घरी, शुभांजलीच्या घरी सोडलं तिला. हा का? मग आबाने असं काय सांगितलं मला? ते पुरी बरं चिंतेत होता आणि ते कामातूनच गेलाय आता. त्यांनी काही चुकीच नाही सांगितलं, त्यांनी फक्त आम्हा दोघांना सोबत बघितलं. आणि विषय असा झाला की शुभांजलीला पण माहित नाही, कारण हे वडील आहेत. अरे देवा. आणि शुभांजली काहीतरी उरपाटी बोलली जरा त्यांना, महागारी बोलली का आबांना? मग तर गेलं. त्याचा राग त्यांच्या डोक्यात आहे आणि तो राग सगळा माझ्यावर काढतात. आता ते म्हणले मी बोलणार नाही, पण ते उगाच काहीतरी बोलले असते, इथं बसले असते, तर मग आबांना म्हणलं तुम्ही जावा पुढं, मग मी त्यांना समजून सांगते आणि मग येते मी म्हणलं. आता बिजली मी आले लगेच उठून गेली. मी सांगितलं त्यांना, नाही तर तुम्हाला काहीतरी उरपाट तिरपाट बोलले असते परत. तुम्हाला राग सहन होत नाही. आता करायचं काय मला ते सांग. जाऊ दे, मी बघते आबांना, तुम्ही बसा इथं. जाऊ का? आबांकडून पण येते. नाही असं कुठं म्हणते मी, फक्त अपेक्षा सांगितली त्यामुळे त्यांनीच नाकार दिला. शुभांजली चहा कर. हो नमस्कार. नमस्कार नमस्कार. कधी आल्या? माझ्या शाळेत मगाशी झाले. हा का? हा. बर बर, झालं का बोलणं तुमचं? हो झालं ना, बोलतोयच. बर ठीक आहे, बर. बनवू चहा. तुम्हाला चांगला येतो बनवता, त्या दिवशी पेलता मी. तुम्ही करता का चहा? इतक्या दिवस माझ्याच हातचा पीत होता, आज आला की तिच्या हातचा. आता तुझ्या हातचा चहा पिऊन पिऊन कंटाळलो, जरा त्यांच्या हातचा चहा पिऊ दे. वा इतक्या रे दिवसांनी वा. आल्यात त्या. शोकलाच चांगला. वहिनी कुठे गेल्या काय माहिती. हसाल कुठं तरी गेली, तिचं काय करायचंय तुला? जरा चहा करता का तुम्ही? ठीक आहे चालेल. चांगला बनवा बर का. बरं हा, साखर थोडी कमी टाका. ओके हो. हा. ए काय नको बनवू, उगाच काहीतरी बोलते. मी करते ना तुमच्यासाठी स्पेशल चहा. एवढं काय लोड घेताय तुम्ही? अगं बनवू दे की. ती नवीन आले ना घरी. काय हो, काय चाललंय? काय नाही का अगं तुझ्या हातचा चहा प्यायचा होता, तुलाच शोधत होतो. अयो माझ्या हातचा वय. इकडे बघ जरा. अरे काय खोटं बोलतोय, सांगू का सांगू? काय झालं? अगं वहिनी, दादा आपल्यासाठी चहा करणार होता. कोणता दादा? हे करणार होते काय? हा, म्हंटल आज मी तुमच्यासाठी स्पेशल चहा, आज मूड चांगला आहे ना माझा, म्हणून तो बोलला की चहा बनवून. हा वय, माझ्यासाठी पण ठेवा बर का एक कप. नाही मी कुठं काय म्हणलो? ती तर सांगतेय तुम्ही चहा ठेवणार होता, मी आल्यावर मूड चेंज झाला काय? बोलले मी चहा ठेवतो म्हणून सगळ्यांना. हा का? बरं बरं, मग उठा, जा चहा ठेवा. चहा ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझच. इकडं इकडं इकडं. अगं करतो ना. जा चहा करा मस्त, आणि अद्रक जास्त टाका, मला खोकला झालाय ना, सर्दी होईल परत. अरे चांगलं असतं चहा पिलेलं. जा अद्रक टाका जास्त, आणि गोड गोड पण करता. कसं बनवायचं? कसं म्हणजे साखर, अद्रक, चहापत्ती, पाणी, दूध टाकून बनवा आणि उकळा चांगला मस्त. मग अशी कसं करणार होता ना तसा. जा करा चहा, आणि अद्रक चांगलंच टाका बर का, जास्त. अगं बाई टाकतो. हा जा जा, आणि गोड पण करा दादा. हा, आणि लवकर आणा. हो, आणतो ना. तुम्हाला अजून काय चहात लवंग इलायची वगैरे लागते का? तुला लागते मी का सांगितलं ना लवंग अद्रक इलायची? टाका म्हणून. आल्ल टाका, जा पळा. ही कोण? ही माझी कॉलेजची फ्रेंड. काय हो, काय होतंय? मुंगी चावली असेल. काहीतरी चावलं असेल. मीची फ्रेंड आहे. हा का, कॉलेजची वय. आम्ही फिरायला गेलतो ना, डायरेक्ट आम्ही घरी चालो. आता आली ना तर चहा पिऊनच जा. हो जाणार ना. लग्नानंतर ना पहिल्यांदा चहा ठेवून राहिली. अरे वा. अगं लग्न आधी तरी कुठं केलंय? नाही होय, नाही केलं. मला वाटलं केला.
लग्नानंतर कसं असणार, बायको आले ना नवरे काही कामच करत नाही, सगळं बायकांनाच सांगते. आज मौका भेटलाय तर करायला लावा. मग काय तर आता युट्यूब वर बघून कर. मौका भेटला मग काय तर. आता काय माहित चहा करतात का काढा होतो त्याचा. टेस्ट तरी बघायला भेटेल नाही. हा बरोबर. बरं चला आतमध्ये आपण पण बघू, हळूच बघू काय करतात. चला 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 चला. येते ना आता ते चहा घेऊन मस्तपैकी आपण चहा पिऊ. टीव्ही लावायचं रिमोट. नको वहिनी, हे बघ हे रील्स आहे ना ते आम्हाला दोघींना उद्या बनवायची. हा वय हे छान. मस्तच गाणं बिणं एकदम टाकत. चहा. चहा थँक्यू. भारीच तुझ्या आहे ना. चला घेऊ. छान ए, दिसतंय. cheers. चहा छान. किती भारी टाकला. अगं हळू, आम्ही तर पिलो नाही. असं चहा करते तू. नको काय झालं साखरच्या ऐवजी मीठ टाकलंय. शी अरे तुझा आलाय का काय कळतं का नाही. थांब एक मिनिट. आईला खरंच मीठ झाले राव. किती घाणेरडे तो तुम्ही. तुम्हाला लाज वाटते का नाही. असा कसा चहा केला तुम्ही. आता मला काय माहिती चहा काय आणि कुठं काय. अहो चव घेऊन बघायची ना, साखर आहे का ती काय. आम्हाला पहिलं द्यायच्या अगोदर आधी हे करायचं ना. आता काय हळू. आलेली पाहुणे हसायला लागली तुझ्यावर. खरंच कार्टून म्हणलं होतं का नाही तुला कार्टून. वैताग वाढी नुसती. मला बोलवायचं. निदान तिकडं तरी थुंकायचं ना. दात घासले का नाही काय म्हणजे माहिती. माझ्यावर. बरं झाले स्वतःच्या नावावर मीठ टाकलं तुम्ही चहा. शुभांजली तू जाती का. जैसी करणी वैसी भरणी. माहिती ना बाई, असं कुटुंब बुद्धी सुचली आणि ना चहा करायला लावला असं झालंय. मग काय तर. शर्ट दे दुसरा आता. गोड चहा. सॉरी हा. हा ग राहू दे ग. राहू दे असू दे. काय राहू दे. परत मला चहा असा पाजा मग सांगतेस तुम्हाला. मी करणारच नाही चहा इथून पुढं. त्या स्वयंपाक घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही मी. वहिनी शिकवण तुला चहा. आणि तू कशाला? रोज करायचा सकाळ सकाळ चहा. हा ही तुमची शिक्षा. हा. अगं तू तुझा तोंड कधीतरी गप ठेवायचा. ए शांत बस, नाही तर आता मी अपमान करेन, नाही तर वहिनीला सगळं काहीतरी सांग. बापरे सगळं तोंड मीठ असं हे झालंय. राहू दे. चहा पी म्हणजे बरं नाही याच्यात मीठ आहे, नाही का. मारायचंच आहे मला तुम्हाला असंच वाटतंय. जाऊ दे ना दुसरा शर्ट दे ना. एकुलती एक वहिनी आहे. बघ की काळजी तेच घेत म्हणतोय एकुलती एकच आहे. एकुलती एकच आहे म्हणून तर मग काळजी तुम्हाला घेतो ना काय तिची. दुसरी आणायची काय. जा. तसंच काहीतरी दिसतंय वहिनी. तुला एक सांगू का. काय ग सांग ना. काय 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 ग काय झालं. वहिनीपासून काय लपवायचं नसतं, सगळं सांगायचं. हा, गुड गुड ग बेटा. चल शर्ट दे दुसरा. चल हा? शर्ट दे अहो पटकन. पण ते बघू ना ती काय म्हणते. नाही नको. अगं अहो, सांग. सांग की सांगू. हा काय काय दुसरी बिसरी बघितली का काय यांनी. हा काय ते तिला फीस भरायची ना. ऑनलाईन पाठवतो तुला. ऑनलाईन आता नाहीत का. शर्ट दे दुसरा. ठीक आहे चल. ऑनलाईन काय स्कॅनर आहे ना माझा. ऑनलाईन पाठव जा. मी तर भरली त्यांनी मागच्या महिन्यात असं. नाही, जा. काय नाही. काय नाही शर्ट दे. हा दे तू 700. हा 700 भरायची ना. शर्ट दे जो दुसरा. 700 रुपये. 700 रुपये काय? तेव्हा 600 होते, आता 100 वाढले. काय नाही तुला नाही कळणार. जाऊ दे. काय नाही. चला उशीर झाला, जाऊ का. हो चल मी तुला 100 खूपच लेट झाला. चल.